हाय हॅलो नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। तर चला, आज आपण आषाढ स्पेशल अशा तिखट पुरी करणार आहोत। तर त्यासाठी हे बघा, 1 कप बारीक रवा घेतलेला आहे। 1 कप रव्यासाठी 2 कप पाणी घ्यायचं आहे। हे बघा, बरोबर आहे। 1 कप घेतला आहे रवा आणि 2 कप पाणी घेतलेलं आहे। सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। हे बघा, व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे आणि झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी तसंच ठेवून द्यायचं आहे। तुमच्याकडे जर टाईम नसेल तर 10 मिनिटं तरी तसंच ठेवून द्यायचं आहे। आता अर्ध्या तासाने मी व्यवस्थित असं हलवून घेतलेलं आहे। आता त्यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला, पाव चमचा हळद पावडर, गरम मसाला पावडर अर्धा चमचा, सफेद तीळ 1 चमचा आणि तिखट तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। मी 1 चमचा तिखट घेतलेला आहे आणि 1 चमचाभर अशी बारीक कोथिंबीर कापून घेतलेली आहे। आता व्यवस्थित असं सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा, फक्त 1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये जसं थोडं थोडं लागेल तसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे। हे बघा, थोडं थोडं ॲड करत जायचं आहे। ह्याच्यामध्ये आत्ता पाणी टाकायचं नाही। या रव्याच्या ह्याच्यामध्येच आपण पहिलं पाणी टाकलं आणि त्याच्यामध्येच हे पीठ टाकून घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। हे बघा, जर लागल्यावर आपण थोडं थोडं पीठ ॲड करायचं आहे त्यामध्ये, पण पाणी नाही टाकायचं। म्हणून पहिल्यापासून थोडं थोडंच पीठ टाकत घ्यायचं आहे। म्हणजे असे घट्ट असा गोळा करून घ्यायचा आहे। जर माझी व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हे बघा, आता असं घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे। चमच्याभर वरून तेल घालायचं आहे आणि व्यवस्थित परत 1 मिनिटासाठी चांगलं मळून घ्यायचं आहे। हे बघा, असं घट्ट असा गोळा मळून घेतलेला आहे। आता बाकीचं काम होईपर्यंत हे झाकून ठेवायचं आहे। आता हे बघा, मी ह्याच्याबरोबर, ह्या तिखटपुरी बरोबर हिरव्या चण्यांचा उसळ करणार आहे। हे बघा, हे व्यवस्थित असे कुकरला रात्रभर भिजत टाकून असे व्यवस्थित असे कुकरला 2-3 शिट्या करून घेतलेल्या आहेत। आता एक कढई घेतलेली आहे आणि त्यामध्ये तेल टाकलेलं आहे। कांदा, मिरची, लसूण, अद्रक असं हे करून ह्याचं बारीक कट करून घ्यायचं आहे। आता फोडणीसाठी जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिंग टाकायचं आहे। हे बघा, हिंग पाव चमचा टाकायचा आहे। आता यामध्ये जे आपण कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे ना, तो याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे टोमॅटो पण घेतलेले आहेत, 1, 2, 3 घेतलेले आहेत टोमॅटो, तेही बारीक कट करून घ्यायचे आहेत। हे बघा, कांदा पण छान परतून घ्यायचा आहे। आता कांदा परतलेला आहे। आता हे टोमॅटो आहे तोही याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आहे आणि आता तुमच्या आवडीनुसार तिखट टाकायचं आहे। हळद पावडर पाव चमचा, गरम मसाला 1 चमचा। आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स केलेलं आहे। आता यामध्ये चना मसाला किंवा छोले मसाला असतो तो टाकायचा आहे। अर्धा चमचा तो टाकायचा आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि चण्यामधलं उकडलेलंच पाणी याच्यामध्ये 1 चमचाभर टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं छान असा मसाला भाजून घ्यायचा आहे। बारीक गॅस करायचा आहे आणि छान मसाला भाजून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत। हे बघा, मसाला असा छान भाजला गेला आहे। आता हे आपण चणे उकडलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। आता व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान 5-10 मिनटं छान उकळून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायचं आहे। आता चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। चणे शिजवताना थोडं मीठ टाकलं होतं म्हणून नंतर थोडंसंच टाकलेलं आहे।
आता आपल्याला जितकं पाणी हवं तर ॲड करायचं आहे आणि छान उकळून घ्यायचं आहे. हे बघा, छानपैकी अशी उसळ झालेली आहे. ह्या तिखट पुरीबरोबर उसळ अगदी छान लागते. हे बघा, एक 10 मिनटं चांगली शिजवून घेतलेली आहे मीडियम गॅसवर. हे बघा झाली आहे. तर आपलं तिकडं पीठही व्यवस्थित असं मुरलं गेलं आहे. झाली आहे हे बघा. आता छान पीठ जरा मऊ करून घ्यायचं आहे 2 मिनटं. आता एक लिंबाच्या आकाराचा गोळा घ्यायचा आहे आणि पुरी लाटून घ्यायची आहे. टम्म फुगणारी अशी ही पुरी होते. चवीला खूप छान होते आणि तेलकट वगैरे बिलकुल होत नाही. अशा पद्धतीने तुम्ही एकदा तरी ह्या पुऱ्या करून बघा. तेल एका कढईमध्ये गरम करायला आधीच ठेवलेलं होतं. छान गरम झालेलं आहे तेल. आता हे बघा, पुरी आपण काढून घेऊयात. हे बघा, अशा पद्धतीने छान अशी टम्म फुगणारी पुरी झालेली आहे. अशाच पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या करून घेणार आहोत. रेडी आहेत पुऱ्या आपल्या. हे बघा, एक मी खोलून दाखवते तुम्हाला, अशी तोडून दाखवते. हे बघा, मी दाखवते आहे. कशी छान झालेली आहे. तर चला, वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. अशा पद्धतीने पुऱ्या नक्की करून बघा. तर चला, उद्या भेटू आपण एखाद्या नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तर बाय.